मित्रांनो बघू शकता ही गाडी यांची विन झालेली आहे। आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत। हे सर्व त्यांचे पाठीराखे आहेत बैलाचे। बघू शकता दोन्ही बैल त्यांचेच आहेत। तर दादा या बैलांचा मालक कोण आहे? बैलाचा मालक तसं सांगता येणार नाही, सगळेच मालक म्हणायचं। म्हणजे बैल खरं आमचे दाजे आहेत, त्यांची कन्या त्यांच्या नावाने पळतो। कुमारी आसावरी किसन केसवड हा मुळशीचा थैमान आहे। मुळशीचा थैमान आहे का? दोन्ही कांदी पब्लिक। काल मुळशीतनं बैल सांगतोलीला उतरला। आजच्या सगळ्या शर्तीचं क्रेडिट आम्ही देतो ना, तर आमचे नियोजन करतात विशाल भाऊ निकम यांना आणि आमच्या सांगतोलीवाल्या म्हणजे मिसाईल ग्रुप सांगतोली बनवून। आज मिसाईलचा वाढदिवस आहे। सगळ्यात जास्त तुम्हाला सांगायचं तर मिसाईल हा त्यानं मुंबईचं बिंजोड क्षेत्र गाजवलंच। माझ्याकडे पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मिसाईलच्या वाढदिवसानिमित्त आजची शर्यत झाली। शर्यत तशी मैत्रीपूर्ण झाली आणि आजच्या शर्यतीचं सगळं क्रेडिट मिसाईल ग्रुपला पण देतो। कारण तुम्हाला एक वाक्य सांगतो तुमच्या या माध्यमातलं, आमच्या बैलाला लय हिनवलं आमच्या घाटावर। कारण बैल आधी लय पळाला, भरपूर बैल पळाला। काय कारणास्तव बैल तासात जात होता, 2-3 शर्यत तसंच झालं। आणि आम्हाला माणसाने काय केलं, आम्हाला माणसाने सांगितलं की बैल तुमचा संपला, म्हणजे आम्हाला हिनवलं। ह्याचं वय झालंय, सांगितलं सगळ्यांनी की हो म्हातारा झालाय, आता संपलंय, बैल पळणार नाही। तर त्या जे बोलत होते त्या सगळ्यांनी बैलांना दाखवून दिले की मी काय करू शकतो। आता आमचं म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो मगाशी माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं। कारण बैलानं मी एवढ्या लांबनं आलो, बैल पण एवढ्या लांबनं आला। आज आमची पहिलीच भेट होती। मला खरं सांगतो माझा बैलाबरोबरचा पहिला फोटो आम्ही सगळे मारले। बैलानं सगळं आमचं म्हणजे ऋणच फेडलं सगळं। आम्हाला त्याच्यानं काहीच नको आता, कारण त्यानं जेवढ्या बोलणाऱ्यांच्या सगळ्यांची तोंड बंद केली। आणि मिसाईलवाल्यांच्या ग्रुपचं काय सांगायचं झालं का नाही तर की त्यांनी आमचा विश्वास ठेवला, कारण बैल आमचा उभा होता। आणि विशाल भाऊंच्या एका शब्दात त्यांनी सांगितले की आपण गाडी आणूया, बैल पोहोचते काय विषय नाही। आमच्या गाडी खाली जाऊन उभी राहिली, गाडी सुटली, गाडी 2-3 चकड्याने आमची बसली। त्यानं आमचं सगळं म्हणजे ऋणच फेडलं। आम्हाला तर त्याच्याकडनं काहीच अपेक्षा म्हणजे शर्यत पायरा कोण होता? हा वकील होता। हा पण घाटावरचाच आहे का? सांगतोली पनवेल, सांगतोली पनवेलवाल्यांचा आहे का? कुमारी निशी शिवाजी पाटील। बघू शकता हा बैल किती अग्रेसिव्ह आहे। तर दादा या बैलाचा पल कसा आहे? म्हणजे थैमानचं जर सांगायचं झालं की ना, आता पळाचं म्हणजे सगळ्यांनाच त्याचा पळ माहित आहे घाटावर पण। आता त्याचा तो ऑलराऊंडरच आहे, म्हणजे सेकंदाला पण त्याचं गुलाला येतं, 3 फेऱ्याला बी पळाला आहे आणि बिनजोडला पण बराच पळा। त्याचा खालण्याचा तळ आहे फक्त विषय पायऱ्यामुळे आम्ही पैऱ्यामुळे बैल आमचा माग। तुमच्या दावणीला टोटल बैल आहेत किती? 2 बैल, सुंदर म्हणून एक दुसरा। हो काय? याला खुराक वगैरे काय देता तुम्ही? कामशेटला आंबट भेटते मिक्स म्हणून ते चालू आहे। आणि सकाळ 4.5 वर्ष। मित्रांनो बघू शकता हा बैल घाटावरून आलेला आहे आणि आत्ताच याची शर्यत झालेली आणि तो विन झालेला आहे। हा बैल गटालाही पळतोय आणि मुंबईतही आता पळायला सुरुवात केलेली आहे त्यांनी। आज याची पहिली शर्यत आहे इकडे, पण तो पण विन झाली पहिली शर्यत। हा सांगटोलीचा बैलाचं नाव काय? वकील। बघू शकता त्याचा पेहरा होता आज। तर आज यांची शर्यत मैत्रीपूर्ण झालेली आहे आणि ते विन झाले त्या शर्यतीमध्ये। टॉपची गाडी होती, 1 नंबरची गाडी होती। ह्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतोय? इथे आता आज ड्रायव्हर कोण होता तुमचा? आणि सुट्टी मेकर कोण करतोय? सुट्टी मेकर स्वतः तुम्ही असता? या वर्षातली कितवी शर्यत याची? आणि तुम्हाला या क्षेत्रात नाद कधी बसून लागला? नाद तसा जुनाच आहे, पण ह्या बैलांना म्हणजे तसंही केलं। सगळ्यांचं तुम्हाला आता म्हणणं आहे, सगळ्यांना बघा बैल दिसतो, तुम्ही जर बैल बघितला वाटत असेल बैल भारीच आहे। हो बैल भारीच आहे, मोठ्या सोन्या 50-50 सारखा बैल दिसतो। या बैलाबद्दल जर सांगायचं झालं तर आमचे बंधू आहेत मोठे आदिशे, त्यांना सोन्याचे खूप मोठे फॅन आहेत ते। म्हणजे तुमच्या सोनारपाड्यात सोन्या माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हो बैल घेतलेला। त्यांची अपेक्षा होती की आपला तसा नाही पण एक निदान आपल्याला थोडा तरी पळावा, आणि त्यानं त्यांचं नाव केलंच।
सेकंदाला केलेच पण बिनजोडला पण राखले ते चालेल, ठीक आहे. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. लावतोय पाच अजून त्याच्याकडनं काही नको आपल्याला. धन्यवाद.